आपल्याला हे माहीत आहे का की सुखी, स्ट्रेस फ्री आणि यशस्वी जीवनासाठी आपली भावनिक बुद्धिमत्ता ही सर्वात महत्वाची असते? निर्णय क्षमता, कम्युनिकेशन स्किल, स्ट्रेस, अँगर मॅनेजमेंट, रिलेशनशिप, टीम बिल्डिंग, लीडरशिप ह्या सर्वांचा पायाच मुळी आपली भावनिक बुद्धिमत्ता असते. चला तर मग भावनेबाबत शास्त्रीय माहिती घेऊयात. भावना म्हणजे काय, त्या का येतात, त्यांचा वापर कसा करायचा, भावनिक साक्षरतेची भावगीत, भक्तिगीत आणि गझल यांच्या माध्यमातून केलेली सुरेल उकल. EQ अकॅडमी प्रस्तुत भावनेशी सूर जुळता या भावनिक साक्षरतेची सुरेल उकल करणाऱ्या भारतातील पहिल्या आणि एकमेव कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा. भावना म्हणजे आपल्या मेंदूत पाझरणाऱ्या केमिकलचा परिणाम, जो एक संदेश असतो आणि अमाप ऊर्जेचा स्रोतही असतो. भावनेला नाव देता येणं म्हणजे तिच्यावर विजय मिळवण्याची पहिली पायरी. दुःख म्हणजे भोगायचे भोग नसून आपलं आवडतं काहीतरी आपल्यापासून दूर जातंय हे सांगायला आलेला मेसेज असतो. भीती म्हणजे आपल्याला त्रास द्यायला नाही तर लक्ष द्या, कशापासून तरी धोका आहे हा मेसेज असतो. किती प्रकारच्या असतात ह्या भावना? इतर भावनेत काय दडलेलं आहे? काय संदेश देतात त्या? मूळ भावना आणि कॉम्प्लेक्स भावनेत काय फरक असतो? जाणून घेण्यासाठी EQ अकॅडमी प्रस्तुत भावनेशी सूर जुळता या भावनिक साक्षरतेची सुरेल उकल करणाऱ्या भारतातील पहिल्या आणि एकमेव कार्यक्रमाचे साक्षीदार व्हा. राग, ताणतणाव, भावना ह्यावर गाजवायची असेल सत्ता तर वाढवा आपली भावनिक बुद्धिमत्ता. संपर्क श्री किशन वतनी, भावनिक बुद्धिमत्ता तज्ञ. फोन नंबर 9518328211.